करण्यात येईल. रवींद्र दसरे दांगड 151 रुपये, प्राजक्त कुठे 500 रुपये, ऋतू कुठे 500 रुपये, विजय सुमित आवारे 500 रुपये, अनिल रामचंद्र धोत्रे 500 रुपये, वंश आपल्या लाडक्या मुलांसाठी तो शोनी मजदारे फसायताने एकांती गडगडी सांडू त्या सत्कर्मी वाटू भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे प्रदांचे तिमिराओ ईश्वर सर्व सुरवाओ तो देवांचे तो देवाओ प्राणनाय परचेरी सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मागे आली आनंद मंडळी भेटोला मका चिंतामणीचे गाव आलो 2 मिनिटात
रुपये मनवा गौरवकडे 500 रुपये, किशोर उत्तम कलम 500 रुपये, निरामय बाळकृष्ण कदम यांच्या स्मरणार्थ एकदा अवश्य खाऊन पहा एकदा स्वाद तर पुन्हा पुन्हा या मंडळी या ठिकाणी आपण प्रथमतः सन्मान करणार आहोत. मंडळी आपली ही चैत्र महिन्याच्या धुमधडक्यामध्ये आणि आनंदामध्ये साजरी झालेली आहे. आणि काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी त्यांच्या सौजन्याने त्या ठिकाणी महाप्रसाद ठेवण्यात आलेला होता. आपण नवरात्री ग्रामीण सर्वांनी त्याचा लाभ घेतला. सदस्यताईंना मनपूर्वक धन्यवाद आहे. ताईंचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आपण ताईंचा सन्मान करायचा आहे. सेवा संघ महाराष्ट्र राज्य या ताईंना सन्मानित केलेला आहे. त्याबद्दलही ग्रामस्थांतर्फे मनोरंजन अभिनंदन आहे. ताईंचा अभिनंदन पूर्वक आणि सन्मान झालेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा सन्मान काल या ठिकाणी आपल्या यांचं समाजासाठी काम होतं. त्या काळामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्यांच्या पाऊल ठेवी कालच्या कार्यक्रमासाठी सन्मान होत आहे. सन्मान करण्यासाठी किरण कदम यांचा सन्मान करायचा. या कार्यक्रम यात्रेच्या निमित्तानं शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सन्मान करणे आदरणीय श्री शेखर पाटील पिंपरी गावचे माजी उपसरपंचांच्या नवलेवाडीच्या पुढील सन्मान पिंपरी गावचे माजी सरपंच आदरणीय वेटेकर सर हे माहिती सेवा संस्था महाराष्ट्र आणि अधिकार संस्था महाराष्ट्र या संस्थेकडून सुंदर आंबेगाव व राजगुरुनगर तालुका यांच्या समन्वयपदी दवले सरांची नियुक्ती झालेली आहे. त्याचप्रमाणे शिवजयंती असेल आणि उद्या होणारा कुस्ती आखाड्याचे नियोजन सरांनी केलेलं आहे. त्याबद्दलही सर्वांचा यात्रेसाठी समोर जे मैदान दिसत आहे ही जमीन उपलब्ध करून देणारे सन्माननीय शेखर पवार कैलास कुटे न्यूज चॅनलचे सर्व सभा सन्माननीय रोहित खडके साहेब आपण गेल्या वर्षी आमच्या या यात्रेचं शूटिंग केलं. आजही आपण उपस्थित आहात. आपलंही बरोबर आपला धन्यवाद आहे. आपलंही या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांतर्फे सन्मान होत आहे. सन्मान करण्यासाठी त्याचप्रमाणे नवलेवाडीचे पोलीस पाटील आदरणीय गणेश आपल्या नाववरती जी झाडं लावली त्याची सर्व काळजी घेण्याचं काम ते करतात त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यामुळे आपण गणेश साहेबांना सन्मान करायचो.
मंडळी पुढे सुरू. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य प्रभते गौरी नारायणी नमस्ते. आज कालपासून आपण बळगंगा माता असेल, मुक्तादेवी असेल, आज श्री भैरवनाथ या तिन्ही देवांच्या यात्रेच्या निमित्ताने सर्वच उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी आणि खास तर पुणे मुंबईवरून खास यात्रेसाठी आलेले सर्व मान्यवर असतील, माझ्या सर्व बंधू भगिनी असतील, मी सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो. खरं तर दरवर्षी अतिशय सुंदर प्रकारे आपण या नवलेवाडी गावामध्ये यात्रेचं आयोजन नियोजन चांगल्या प्रकारे केलं जातं. वर्षभरात हे छोटे मोठे रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, सप्ताह असेल, असे चांगल्या प्रकारे कार्यक्रम केले जातात आणि नवलेवाडीकरांची याची पाहता खरं तर अतिशय गावाच्या आपले धार्मिकवाडी गावठाणे हे, परंतु नवलेवाडीची याची पाहिलं तर अतिशय याची चांगल्या प्रकारे असते. आज नवलेवाडीकरांनी 2007 पासून माझ्यावर जे प्रेम केलं, विश्वास दाखवला, त्या विश्वासालाही मी त्याला जाऊ दिला नाही. 2007 साली पंचायत समितीत मला भरघोस मताने निवडून दिलं. त्यानंतर 10 साली मला सहसभापती उपसभापती होण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर आता 2019ला आपल्या वार्डमधून मला बिनविरोध सरपंच बिनविरोध वार्डमधून सदस्य निवडून दिले. सरपंच पदाची मला बिनविरोध संधी मिळाली. हे नवलेवाडीकरांचं प्रेम आजचा जोर मला हा महाराष्ट्र राज्य सरपंच संघाचा जो राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श सरपंच म्हणून मिळाला, ते वेतर खरं माझ्या ह्या गावाचा सन्मान आहे. माझ्या व्यक्तीचा सन्मान नसून तो संपूर्ण गावाचा सन्मान आहे. मी तो कधीही विसरणार नाही. नवलेवाडीकरांनी कधीही शब्द टाकला त्या शब्दालाही मी कधी त्याला जाऊ दिला नाही. प्रत्येकाच्या सर्व ग्रामस्थांच्या असतील, काही समस्या असतील, नेहमीच 5 वर्ष नेहमीच सोडवत राहिले. 2007 पासून नवलेवाडीकरांच्या कोणत्याही समस्या असेल, कोणत्याही समस्येला चांगल्या प्रकारे विचार करून आज आपण आपल्या गावामध्ये पाणी असेल, लाईट असेल, रस्ते असतील आणि आज आपल्याला माल रानावर जे 17 एकरचं गाव आहे त्याचे वीज फाउंडेशन असेल, ग्रामपंचायत असेल, गावातील तुमच्या नवलेवाडीतील नाथ वैभव श्रीनाथ फाउंडेशन असेल, सर्व तरुण असतील, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आपल्या माळ रानावर जे नंदनवन आहे, आज जवळजवळ 5,000 झाडे, डाळिंब असतील, जांभूळ असतील, चिंच असतील, आंबे असतील, सीताफळे असतील, तर ते म्हणजे एवढी सुंदर प्रकारे ते झाडांचं जे संगोपन करतात त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि जर ती झाडं मोठी झाली तर पुढील काळात खरोखरच बाहेरच्या गावातले लोक आपल्या ह्या नवलेवाडीमध्ये एक पर्यटन स्थळ म्हणून एक निवडलं जाईल आणि पाहायला येतील. आपल्या ह्या नवलेवाडीचं नाव आपल्या तालुक्यात जिल्ह्यात मोठं होईल. ग्रामस्थांनी अशी शेती ठेवावी आणि पुढील काळात असेच कार्यक्रम चांगल्या प्रकारे रीतीने करावे. मी यात्रेनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर तुमचे पेंढारवाडी आणि नावलेवाडीमध्ये सर्वच आज बंधू भगिनी खरं तर या शहराच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला दरवर्षी बघतो की एक छोटीशी वाडी, एक वाड आणि या वाडमध्ये खरं तर आज रस्त्याने येत असताना आज वाडीमध्ये एकही माणूस त्या ठिकाणी दिसला नाही. शेरण्यांच्या टायमाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि खरं तर आपली यात्रा असेल किंवा या भैरवनाथाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि शेतीचं वाटप करण्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी महिला उपस्थित आहेत. मी प्रथमतः या महिला भगिनींना धन्यवाद देतो. आणि खरं तर आपल्या सर्वांचं असलेलं सरळ असतात हे भैरवनाथाचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपण कुठल्याही कामाला सुरुवात करत नाही आणि त्याच्याच आशीर्वादावरती आपण खरं तर संपूर्ण वर्षभर नव्हे तर संपूर्ण जीवन व्यतीत करत असतो. आणि निश्चितपणानं तुम्हाला आम्हाला या देवस्थानाचा सारखा असा अभिमान आहे आणि निश्चितपणानं भविष्य काळामध्ये याच्या भैरवनाथाच्या आशीर्वादानं आपण सर्वांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य आणि चांगल्या पद्धतीची सद्बुद्धी निश्चितपणानं आतापर्यंत भैरवनाथांनी दिलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या सर्व प्रसंग किंवा आपल्याला आलेला वेळ काळ निवडण्याचं काम निश्चितपणानं या नाथांनी केलेलं आहे.
म्हणून मी पुन्हा एकदा या नात्याच्या नतमस्तक होत असताना आपला सर्व बंधुवर्गींना या यात्रेच्या निमित्तानं मी सदस्य आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जयराम विठ्ठल 100 रुपये, मयूर विठ्ठल 500 रुपये, अशोक विठ्ठल 500 रुपये, बालश्रामचे 200 500 रुपये,